हाय गाईज, सकाळ झाली आहे आणि सकाळ माझ्या अंशूपासून स्टार्ट झाली. माय नेम इज मोनिका आणि मी शापूर येथे राहते. आज सकाळी उठून खूप लवकर उठले, म्हणजे 6ला उठले आणि आता चालले वासिनला स्वामींच्या. सकाळी सकाळी निघालो तर आहेत, पण खूप जास्त थंडी आहे. पूर्ण जाईपर्यंत आकडलेलो डायरेक्ट. आता मंदिरात येऊन तर खूप प्रसन्न वाटतंय तसं तर, आणि इथे आल्यावर जेवढं प्रसन्न वाटतं ना तेवढं प्रसन्न कुठेच वाटत नाही. ते ज्या ताई झाडू मारतात त्या पण खूप छान होत्या आणि त्यांच्यासोबत अजून 2 बाया होत्या, त्या पण खूप छान होत्या. इथे दररोज कोण ना कोण येऊन. स्वामींचं दर्शन तर छान झालं आहे आणि इकडे समोर एवढा छान व्ह्यू आलाय काय. वाव. आणि इकडे आपल्या किल्ल्याची तर शानच वेगळी आहे. दाखवते थांबा तुम्हाला. आपल्या शापूर मधली आणबान शान आहे म्हणजे माऊली किल्ला. इकडे आता आम्ही चाललो रिटर्न. मला जायचंय आता मुंबईला. बाय बाय. थँक्यू फॉर एव्हरीथिंग स्वामी. इथे आमची गाडी गाडी चालवली नाही का असा परिणाम होतो. दिवस माझा खूप चांगला जाईल. एवढं छान दर्शन झालंय ना काय सांगू तुम्हाला. सकाळी उठली, लवकरच मनात आलं लवकर उठले तर चला स्वामींच्या मठात. शापूरला तर मी नेहमीच जाते, पण आज बोलले जरा दुसरीकडे जावा. आपल्याला अक्कलकोटला जायला सध्या तरी पॉसिबल नाहीये, त्यामुळे इथेच दर्शन कुठेही घेतलं तरी सारखंच आहे. इथे काय आणि अक्कलकोटला काय, पण एक मनाची श्रद्धा असते ना का अक्कलकोटला जावा. आणि माझं मेडिकल चालू करताना मी पहिल्यांदा अक्कलकोटला गेलते, त्यामुळे मला स्वामींवर खूप जास्त श्रद्धा आहे. टेक इट बेटा. आले बापले, काय हसतो. दीदी काय करून दाखवते तुला. दीदी काय करून दाखवते. घे. गुड बॉयस रे तू, गुड बॉयस. अगं बाई ग किती गोड. झोपली. मग तू शेट आहेस, मग झोपून खातोस, खायला उठतोस. पगलू डोक्यावर पडेल. नाही. किती चिडचिड करतो बेटा तू. नका देऊ. बाबू किती चिडचिड करतो तू. नाही. घे. नाही. आकार अंशू आकार चॉकलेट दे. दाखवा त्याला कुठं लागलाय बघू दे. माझ्या आकार वरती आकार बाबा इकडं आकार बघू. मन नाही लागला. द्या त्याला, घेऊ द्या. नाही दिसणार, राहू दे. मोबाईल मध्ये दिसणार नाही, दिसणार त्या कशाला करते. बघू बेटा आकार. मस्ती कमी का तुला. मस्ती नाही, स्वतःच्या हातातून पडला का पडला ना, माझ्या हातातून पडला म्हणजे. हा एवढा रक्त पूर्ण तोंडातून रक्त. हाय गाईज, तुम्ही एवढ्या लवकर माझे 3 दिवसच झाले मी कंटिन्यू व्हिडिओ टाकते आणि माझे 74 सबस्क्रायबर कंप्लीट पण झालेत. थँक्यू. जसे माझे सबस्क्रायबर वाढतील तसा मला कॉन्फिडन्स येईल आणि तशा मी अजून छान व्हिडिओ बनवेल. त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा. खूप चालू केल्यामुळे मला माझ्या आयुष्यात खूप काय चांगलं होत चाललंय. माझा नवरा मला दररोज बाहेर फिरायला नेतो, नाही तर तसं काय आम्हाला मेडिकलमधून टाइम भेटत नाही. त्यामुळे सकाळीच त्यांना बोलली उठा, चला आपण आज मठात जाऊ, चला आपण तिथे जाऊ. चला, सगळं ऐकतात. सगळी यूट्यूबची कृपा. आणि एक गोष्ट तर खरी आहे, मला आयुष्यात काही कसं पण भेटू दे, पण मला नवरा चांगला भेटलाय. आणि
अजून एक गोष्ट, आयुष्य एकदाच आहे, आयुष्य काय आपल्याला परत भेटणार नाही. आणि हीच नातेवाईक परत पुढच्या जन्मात येतील का नाही ते तर लांबचीच गोष्ट. परत आयुष्य भेटतं का नाही ते पण नाही माहिती आपल्याला. म्हणून फुल एन्जॉय करा. जगाचं टेन्शन नाही घ्यायचं, जग बोलायलाच आहे. शेवटी करायचं तर आपल्या स्वतःला आहे ना, त्यामुळे जगाचं बिलकुल टेन्शन नाही घ्यायचं, एकदम कडक राहायचं. ॲक्च्युली तुम्हाला एक गोष्ट सांगू, मी कॉलेज लाईफमध्ये एवढी कॉमेडी करायची, एवढी मस्ती करायची ना. माझं जेव्हापासून मी जशी कॉलेजमधून बाहेर आली, जॉबला जायला लागली, हा काय बोलेल, मी मस्करी केलं तर मग याला आवडेल का, आता काय नाही. आता मी कॉलेज लाईफमध्ये राहायची ना तशी एकदम फ्री राहणार आहे. कोणाचा विचारच नाही करणार का कोण काय बोलेल, कोण काय बोलेल. मी सहसा कोणाकडे जाणारच नाही. मी भला, माझा मोबाईल, माझा बाबू आणि माझी फॅमिली, सासू सासरा. एक गोष्ट खरी आहे, मेडिकल टाकल्यापासून ना मी खूप सारी अशी ना मेडिकल लाईनची नाती जोडल्यात. विषय का मोनिका आहे मी. 10:15 झालेत, कधी 11:30 होतील ना, कधी मी मेडिकल बंद करेल. पूर्ण दिवस जोगेश्वरीला जाऊन माझी ना पूर्ण आभाळ झाले. पण एक आहे, त्या गोष्टीचा फायदा पण लगेच स्टार्ट झालाय, त्यामुळे हॅप्पी पण आहे तेवढीच. म्हणजे माझा गुरुवार हा चांगलाच जातो, एवढं तर आहेच. स्वामींकडे मी जे पण मागते ना ते म्हणजे स्वामींना जर योग्य वाटत असतील तर ते देतातच, आणि जर नाही आवडलं तर मग त्यांची इच्छा करून सोडून द्यायचं. साठी म्हणजे असे ट्राय करायचे का मला हा बिझनेस करायचे, मला मेडिकल धरून अजून पण बिझनेस करायचे. कारण का माझं बिझनेसच माइंड आहे. मी किती पण विचार केला ना जॉबला जायचं, पण माझी इच्छाच नसायची. छोटा का होईना पण तो माझा स्वतःचा पाहिजे. मी तिथे मालक पाहिजे, मला नोकर म्हणून कामच करायचं नाही. एक आहे, मला कोणी किती पण बोलू दे का तू हे टाकते, तू ते टाकते मी. मला आवडतं, मला ओनर म्हणून वावरायला आवडतं, मला नोकर म्हणून वावरायला नाही आवडत. लोकांच्या हाताखाली 30,000चा पगार घेऊ नाही तर 35,000चा घेऊ, शेवटी नोकरच आहेत ना. ते बोलतील तेव्हा तेच करायला लागतं. नाही, इथे आपण स्वतःचे ओनर आहेत. पाहिजे तेव्हा आपण काहीही करू शकतो. आज वाटलं मला बरं नाही वाटत, मेडिकल चालू ठेवते, मला मागे जरा आराम करू दे, मी ते पण करू शकते. कधी वाटलं का जरा मला आज लवकर मेडिकल बंद करू दे, मी मेडिकल पण लवकर बंद करू शकते. पण हेच जर मी कामाला असते तर मला झक मारून तिथे बसणं म्हणजे बसणाच आहे. त्यामुळे मालक बना. नोकरीमध्ये काय नाही ठेवलं, बिझनेस मीन्स कस्टमर आणि माझं बॉन्डिंग म्हणजे छान आहे. फॅमिलीमध्ये कसं असतं त्या टाईपमध्ये, म्हणून मी सांगते का त्यात मी नाती जोडलंय. एक गोष्ट खरी आहे, मेडिकल टाकल्यापासून ना मी खूप सारी अशी ना मेडिकल लाईनची नाती जोडल्यात. विषय का मोनिका आहे मी. 10:15 झालेत, कधी 11:30 होतील ना, कधी मी मेडिकल बंद करेल. पूर्ण दिवस जोगेश्वरीला जाऊन माझी ना पूर्ण आभाळ झाले. पण एक आहे, त्या गोष्टीचा फायदा पण लगेच स्टार्ट झालाय, त्यामुळे हॅप्पी पण आहे तेवढीच. म्हणजे माझा गुरुवार हा चांगलाच जातो, एवढं तर आहेच. स्वामींकडे मी जे पण मागते ना ते म्हणजे स्वामींना जर योग्य वाटत असतील तर ते देतातच, आणि जर नाही आवडलं तर मग त्यांची इच्छा करून सोडून द्यायचं. साठी म्हणजे असे ट्राय करायचे का मला हा बिझनेस करायचे, मला मेडिकल धरून अजून पण बिझनेस करायचे. कारण का माझं बिझनेसच माइंड आहे. मी किती पण विचार केला ना जॉबला जायचं, पण माझी इच्छाच नसायची. छोटा का होईना पण तो माझा स्वतःचा पाहिजे. मी तिथे मालक पाहिजे, मला नोकर म्हणून कामच करायचं नाही. एक आहे, मला कोणी किती पण बोलू दे का तू हे टाकते, तू ते टाकते मी. मला आवडतं, मला ओनर म्हणून वावरायला आवडतं, मला नोकर म्हणून वावरायला नाही आवडत. लोकांच्या हाताखाली 30,000चा पगार घेऊ नाही तर 35,000चा घेऊ, शेवटी नोकरच आहेत ना. ते बोलतील तेव्हा तेच करायला लागतं. नाही, इथे आपण स्वतःचे ओनर आहेत. पाहिजे तेव्हा आपण काहीही करू शकतो. आज वाटलं मला बरं नाही वाटत, मेडिकल चालू ठेवते, मला मागे जरा आराम करू दे, मी ते पण करू शकते. कधी वाटलं का जरा मला आज लवकर मेडिकल बंद करू दे, मी मेडिकल पण लवकर बंद करू शकते. पण हेच जर मी कामाला असते तर मला झक मारून तिथे बसणं म्हणजे बसणाच आहे. त्यामुळे मालक बना. नोकरीमध्ये काय नाही ठेवलं, बिझनेस. बाबा तुझा चेहरा बघ सुजल्यासारखा नाही सुजलाय आज. इकडं बघा, ओठ बघा त्याचे. नाही हेच जर माझ्याकडनं झालं असतं मग लक्ष कोण ठेवत होता. मी लक्ष, जर माझ्याकडनं झालं असतं तर